सगळ्यांचं आजच्या डे 1 मध्ये स्वागत करत आहे. आपण 3 दिवसीय फील अँड मॅनिफेस्ट वर्कशॉप सुरुवात केलेली आहे. आज आपण डे 1 मध्ये पाहणार आहोत इमोशनल रिलीज, अ व्हेरी स्पेशल अँड इम्पॉर्टंट टॉपिक. सगळेजण रेडी आहात? सो इफ यू आर तुम्ही मला पाहू शकत असताल, ऐकू शकत असताल, क्लिअर असेल तर सी टाईप करा आणि तुम्ही रेडी असताल तर आर टाईप कराल. Yes, am I visible? Please mention in a chat box. C type कराल. Thank you so much. Am I visible? Are you comfortable? सुरुवात करायची आहे. Ready टाइप कराल. We can't wait more. So let's start with our session. So heal and manifest हा एक कन्सेप्ट आपण पाहणार आहोत 3 दिवसाच्या आपल्या वर्कशॉप मध्ये. तर मॅनिफेस्टेशन बद्दल तुम्ही ऐकलं आहात का? येस ऐकलं असेल तर येस किंवा नो टाइप कराल. ऐकलं असेल तर येस टाइप कराल, नसेल तर नो टाइप कराल. मॅनिफेस्टेशन तुम्ही ऐकलं आहात का? काय आहे, कसं असतं, काय नाही हे पाहूया आपण. बट डू यू हॅव सम आयडिया ऑफ मॅनिफेस्टेशन? येस येतोय? येस बाकीकडनं? येस, नो? हॅव यू एव्हर हर्ड? येस, ग्रेट ग्रेट. ज्यांनी मॅनिफेस्टेशन बद्दल ऐकलं आहे, मे बी मॅनिफेस्टेशनचे काही टेक्निक्स वगैरे यूज केले असतील, काहीतरी आपण ट्राय केलेलं असेल. इट वर्क समटाइम्स, इट डोंट वर्क. त्याचं टेक्निक काय आहे आणि कशामुळे ते वर्क होतं किंवा होत नाही हे सगळं आपण बघणारच आहोत. पण त्याआधी कुठलीही मॅनिफेस्टेशन तेव्हाच स्टार्ट होतं जेव्हा आपण हील्ड असू. हील म्हणजे काय? हीलिंग म्हणजे काय? तर आपण कुठल्या तरी वेदनेतून जात असतो. आपण म्हणतो ना, की ह्याला हील व्हायला वेळ लागेल. कोणाचा ऍक्सिडेंट झाला, ताप आला, तर इथं रिकव्हर व्हायला वेळ लागेल किंवा ह्याला टाइम लागतो, हीलिंगला वेळ लागतो, राईट? असं मे बी बऱ्याचदा ऐकलं असेल. म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या वेदनेतून जात असेल आणि तो त्या वेदनेतून बरेच दिवस असेल, पण तो तिथनं हीलच झाला नाही. आता फिजिकल लेव्हलला कुठेतरी आपल्याला लागलं, इथे लागलं, हाताला लागलं, पायाला लागलं, मे बी कोणाचं प्लास्टर झालं असेल, एनी एनी सिच्युएशन. तर त्याला रिकव्हरीला किंवा हील व्हायला वेळ लागतो. बट हिअर वी आर टॉकिंग अबाउट आवर माइंड. आपलं मन. आपल्या मनावरती बऱ्याच गोष्टींनी घाला घातलेला असतो. म्हणजे आपलं मन दुखावलेलं असतं. बरेच जण बऱ्याचशा मोठ्या प्रसंगातनं किंवा दुःखातनं जात असतात. आणि या दुःखातनं जाताना त्यांनी विचारच करत नाही, की मला कुठेतरी माझ्या मनाच्या हिलिंगची गरज आहे. माझ्या मनाला कुठेतरी तिथनं रिकव्हर त्या इन्सिडेंट पासनं किंवा त्या दुःखातनं बाहेर येण्याची गरज आहे, रिकव्हर होण्याची गरज आहे. असा आपण विचारच नाही करत. आणि तेच दुःख, मनातील तोच त्रास आपण कितीतरी वर्ष मनामध्ये ठेवून वावरत असतो. आणि त्यामुळे काय होतं? येस, मोठ्या-मोठ्या आजारांची सुरुवात. लाइक डिप्रेशन हा तर मनावरील ताण झाला, तो एक परिणाम झाला. पण शरीरावरील आजार जसं की बीपी, कॅन्सर, शुगर, वेगवेगळे मोठे-मोठे आजार हे आजकाल पाहायला भेटतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे मनावरील ताण. राइट? आपण मनावरती किती ताण घेतोय, किती स्ट्रेसमध्ये राहतोय, जे छोटे-छोटे सिम्प्टम्स आपल्याला दिसतात, की आपल्याला झोप लागत नाहीये, खूप अतिविचार येतोय, अँक्झायटी होतीये, डिप्रेशन येतंय, कशामध्ये लक्ष लागत नाही. हे छोटे-छोटे जेव्हा सिम्प्टम दिसायला लागतात, ह्याचंच पुढे जाऊन फिजिकल व्याधींमध्ये रूपांतर होत असतं. त्यामुळे मनाची हीलिंग ही करणं खूप गरजेचं आहे आपल्या स्वतःच्या मनासाठी, स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या फिजिकल हेल्थसाठी. आणि सोबतच पुढे जाऊन आपल्याला आपले गोल्स किंवा काय जे काही इच्छा असतील किंवा एक हॅपी लाईफ जगण्याची इच्छा सगळ्यांचीच असते. एम आय राईट? सगळ्यांना वाटतं, की मी एक हॅपी, सुंदर, फुलफिल्ड असं लाईफ जगावं. कुणाच्या आयुष्यामध्ये दुःख वगैरे, त्रास वगैरे असू नये असं सगळ्यांनाच वाटतं. पण ते हॅपी लाईफ जेव्हा जगायची इच्छा असणं, म्हणजे ही इच्छा मॅनिफेस्ट करण्यासाठी आपल्याला पहिले हील करणं, आपल्या मनाला पहिल्यांदा रिकव्हर करणं हे खूप गरजेचं असतं. ऑल ऑफ यू ॲग्री? आणि याच कन्सेप्टला घेऊन आपण हीलिंग पहिले तर आपल्याला शिकणार आहोत, की काय असतं हीलिंग, कशा पद्धतीने केलं जातं. आपल्या मनावरील कुठला ताण, दुःख, तणाव असेल, डिप्रेशन असेल, कुठल्याही गोष्टीची अँक्झायटी, ओव्हर थिंकिंग असेल, तर त्यांना पहिले तर बाहेर करून, रिलीज करून आपल्याला करायचं आहे मॅनिफेस्टेशन एका सुंदर, हॅपी, अबंडन्स आयुष्याचं. आर यू क्लिअर? तर यासाठी एका दिवसात किंवा एका तासामध्ये एखादी गोष्ट सगळे क्लिअरिटी नाहीये आणि तितकं प्रॅक्टिकली सुद्धा पॉसिबल होत नाही. म्हणूनच हा 3 दिवसाचा वर्कशॉप आहे, बूट कॅम्प आहे. इट्स अ वर्थ ऑफ कॉस्ट, राइट? बट इट इज फ्रीली अवेलेबल टू यू. अँड मला तुमच्याकडनं फक्त एक कमिटमेंट हवी, की येस मी आज
पहिलं तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी धन्यवाद करते, की तुम्ही इथे आला आहात आणि इथनं 3 दिवस मी कमिटेड राहील, की येस मला माझ्या आयुष्यामधले चांगले अ, आयुष्य जगायचं आहे. माझे जे काही व्याधी असतील, जे काही दुःख झालेले असेल त्यांना हील करून मला माझ्या आयुष्यामध्ये एक छान हॅपीनेस किंवा माझे जे काही गोल्स असतील त्यांना मॅनिफेस्ट करण्याची इतपत मला स्वतःला घडवायचं आहे. हे जेव्हा कमिट करता, तेव्हा तुम्ही कुठेतरी चेंज पाहू शकता. सो वेलकम ऑल ऑफ यू. आपण आपल्या सेशनची सुरुवात करत आहोत. हील अँड मॅनिफेस्ट या 3 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये आजचा पहिला दिवस आहे. आणि या ह्याच्यामध्ये आपल्याला एक कॉन्टेक्स्ट सेट करून घ्यायचा आहे, की आपल्याला 3 दिवस 1 हॉवर राहायचं आहे. कमिटमेंट तुमच्याकडनं हवी आहे मला, की येस मला हे 3 दिवस अटेंड करायचं आहे लाईव्ह. तुमच्याजवळ एक पाण्याचा ग्लास असू द्या. सांगणार आहे मी काय करायचं आहे त्याचं. आपल्यासोबत एक नोटबुक आणि पेन आहे तुमच्याकडे मी असं कन्सिडर करते आणि एक कम्फर्टेबल कुशन किंवा मॅट वरती वगैरे तुम्ही बसू शकता. आणि ॲट द एंड ऑफ धिस वर्कशॉप माझ्याकडनं तुमच्याकडे काही स्पेशल असे बोनसेस, काही गिफ्ट्स आहेत. सो आय वुड लाइक टू शेअर विथ ऑल ऑफ यू. ओके. अँड हू इज दिस फॉर? एनीवन इज हू इज लुकिंग फॉर हीलिंग. ज्यांना हीलिंगची आवश्यकता आहे, ज्यांना हीलिंगची गरज आहे, जे हीलिंग पाहत आहेत, की येस मला माझ्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स चालू आहेत आणि त्यासाठी मला सोल्युशन हवं आहे. जर तुम्ही यातले कॅटेगरीमध्ये असाल, तर येस असं करू शकता. दिस इज फॉर यू. एनीवन हू इज लुकिंग फॉर हॅपी लाईफ, ग्रोथ अँड अबंडन्स. जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक हॅपीनेस पाहू इच्छिताय, ग्रोथ पाहू इच्छिताय, लाईफला अबंडन्स स्टेटमध्ये पाहू इच्छिताय, तर हे सेशन तुमच्यासाठी खूप उपयुक्त असं राहणार आहे. जर तुम्ही स्ट्रेस, डिप्रेशन, अँक्झायटीवरती या कुठल्याही प्रॉब्लेम्सला पाहत आहात, स्टक आहात, लाईफमध्ये क्लॅरिटी नाही आहे, तर हे सेशन तुमच्यासाठी असणार आहे. आणि इफ यू आर अ स्टुडंट, वर्किंग प्रोफेशनल किंवा जॉब सीकर किंवा जॉब पाहत आहेत, एंटरप्रिन्युअर्स आहात, होम मेकर्स आहात, तर या कॅटेगरीमध्ये तुम्ही स्वतःला कुठेतरी पाहत असाल, तर हे सेशन तुमच्यासाठी आहे आणि मला आवडेल की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात. एस फॉर स्टुडंट, जर तुम्ही स्टुडंट असाल तर येस टाइप कराल. जॉबमध्ये असाल तर जॉब टाइप कराल. वर्किंग प्रोफेशनल असेल तर WP असं टाइप करा. येस, आय वॉन्ट मेसेज फ्रॉम यू. तुमच्याकडनं मला रिप्लाय येणं अपेक्षित आहे बिकॉज इट्स नॉट अ वन वे कम्युनिकेशन. ओके, अश्विनी मॅम ऍक्टर. ओके, येस इज फॉर स्टुडंट. गुड. येस मॅम, मला सगळ्यांनी अपेक्षित आहे की तुम्ही तुमचे आन्सर्स टाइप करावे. अँड बी अ लर्नर विथ ओपन माइंड. फर्स्ट ऑफ ऑल, लर्नर असणं खूप गरजेचं आहे. मला सगळं येतं, मला सगळं माहिती आहे, असं जे बोलतं, त्याने त्याचा माइंड असा क्लोज केलेला असतो. ही इज नेव्हर ओपन माइंडेड पर्सन आपण म्हणू शकतो. बिकॉज लाईफमध्ये ना खूप काही शिकण्यासारखं आहे आणि सगळ्यांना सगळं काही येतं असं अजिबात नसतं. कधी ना कधी, कुठे ना कुठे आपल्याला लाईफमध्ये बऱ्याच जणांकडून शिकायला भेटतं. अगदी लहान मुलांकडून सुद्धा आपण बरंच काही शिकू शकतो. पण केव्हा पॉसिबल होईल जेव्हा तुम्ही लर्नर विथ ओपन माइंड या ॲटिट्यूडने राहा. मला सगळं माहिती आणि सगळं येतं म्हटल्यावरती आपण काहीच नवीन नाही शिकू शकत आणि आहोत तिथेच दुःखात कुठेतरी रडत आपण स्वतःचं लाईफ घालवत असतो. सो आय होप यू ऑल आर हिअर विथ ऑल these थिंग्स. आपलं एक स्वरूप समजून घेऊया. 3 दिवसाचं आपण लाईफ एरियाज बद्दल डिस्कस करणार आहोत आज. लाईफचे काय प्रॉब्लेम्स आहेत, माइंडचं पॉवर काय आहे, तुम्हाला एक 5 लेयर ही म्हणजे कोश समजून घेणार आहोत. डे 1 मध्ये आपण इमोशनल हिलिंग पाहणार आहोत. डे 2 मध्ये एनर्जी हिलिंग पाहणार आहोत आणि डे 3 मध्ये माइंडसेट हिलिंग पाहणार आहोत. अँड यू आर हॅव्हिंग स्पेशल बोनसेस अँड गिफ्ट ॲट द एंड ऑफ अवर सेशन. एका सुंदर सुविचाराने आजच्या सेशनची सुरुवात होते. मनाची शांतता म्हणजे सुखी जीवन होय. आपलं जर मनच शांत नसेल तर आपण हॅपी, आनंदी, सुखी राहू शकू का? भलेही तुमच्याकडे कितीतरी मोठमोठ्या गोष्टी असतील. आपल्याला लाईफमध्ये हवं त्या सगळ्या गोष्टी असतील. पैसा असेल, घर असेल, लाईफ पार्टनर इव्हन असेल. ओके, सगळं काही छान आहे. बट मनात शांतता नाही आहे. मन खूप अस्वस्थ आहे. अगदी डिप्रेस्ड आहात. खूप जास्त त्याच्यामध्ये ताण-तणाव भरलेला आहे, हेट भरलेला आहे. तर आपण त्या सगळ्या गोष्टींची सुख-सुविधा ज्याही बाहेरच्या आहेत, त्या अनुभवू शकू का? त्यांचा आनंद आपल्याला घेता येईल का? तर अजिबात नाही. त्याच्यामुळे मनामध्ये पहिले सुख, शांतता, समाधान असणं हीच खरी श्रीमंती आणि जोपर्यंत आपल्या मनात शांतता नसेल, तोपर्यंत आपण हॅपी राहू शकत नाही, आनंदी राहू शकत नाही. जर आपल्याला हॅपी राहायचंय, चांगलं आयुष्य घालवायचं आहे, तर पहिले मनाला शांत करणं हे खूप गरजेचं आहे. आणि
ह्याच सोबत आपण बघतोय की लाईफचे काही मेजर एरियाज आहेत, जसे की मेंटल हेल्थ. हेल्थ इज अ वन ऑफ द इम्पॉर्टंट एरिया ऑफ अवर लाईफ. हेल्थ, आरोग्य. त्यातल्या त्यात मनाचं आणि शरीराचे हे 2 आरोग्याचे प्रकार पडतात. पण खूप इम्पॉर्टंट असा प्रकार आहे तो म्हणजे आपलं मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य. त्याच्याकडे भरपूर जण दुर्लक्ष करतात. फिजिकली आपल्याला कुठेतरी लागलं, काहीतरी कट झाला किंवा खेळता-खेळता पडलो, लागलो, तर आपण लगेच त्याच्यावरती ट्रीटमेंट घेतो. फर्स्ट एड तरी घेतोच. जखम साफ करतो, त्याला औषध लावतो, मलम लावतो आणि थोड्या दिवसाचा टाईम देतो, की ते रिकव्हर होतात. पण मनाचं काय? मनावरती एखादं दुःख आलं किंवा एखादा घाव घालण्यात आला, कुणाचा राग आला, कुठलेही इमोशन जे की तुम्ही कधी त्याला फर्स्ट एड दिलंच नाही. कधीतरी त्याच्यावरती फुंकर घातलीच नाही, त्याच्यावरती कुठलाच इलाज केला नाही आणि मग काय होतं, त्या छोट्याशा दुःखाचा किंवा छोट्याशा इन्सिडेंटचा इतका मोठा घाला होतो, की आपण त्यातनं डिप्रेशन, स्ट्रेस, अँक्झायटी यासारख्या बिमारींमधनं वाहत जातो आणि त्याचे हळू-हळू रूपांतर फिजिकल लेव्हलला यायला लागतात. फिजिकल लेव्हल त्याच्यामध्ये खूप सारे गोष्टी आल्या. स्पेशली वुमनला पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एसचा त्रास, थायरॉइडचा त्रास, कॅन्सर, बी-पी, शुगर सगळे जे काही आजार मोठे-मोठे आपण पाहतोय, तुमच्या मानसिक ताण-तणावातूनच क्रिएट होत असतात. वेळच्या वेळी आपण मनाला फुंकर घालून त्याच्यावरती फर्स्ट एड ॲड करून, हीलिंग देऊन जर आपण आपल्या मनाला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला, तर आपलं मन तर आनंदी राहतच, सोबत आपल्या फिजिकल व्याधींपासून सुद्धा आपण दूर राहू शकतो. इतकी पॉवर असते आपल्या मनाच्या हीलिंगमध्ये. आणि हे सगळ्यांनी घ्यावं इतका दुर्लक्षित केलेला हा एरिया आहे. पण तो जीवनाचा सगळ्यात इम्पोर्टंट एरिया आहे. जसं मी म्हटलं, की सगळं काही असू द्या लाईफमध्ये, पण जर तुमचं मन आनंदी नसेल, त्याच्यामध्ये शांतता नसेल, तुम्ही काहीच एक्सपिरियन्स करू शकत नाही. ॲग्री? ऑल ऑफ यू ॲग्री? राइट? सो मेंटल हेल्थ इज अ व्हेरी इम्पोर्टंट आणि यावरच आपण जास्त फोकसनी काम करणार आहोत. जर तुमचं मनाचं स्वास्थ्य चांगलं असेल, तर नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी खूप छानपैकी तुम्ही अनुभवू शकता. जीवनाचा आनंद घेऊ शकता, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेऊ शकता आणि सगळ्या गोष्टी मिळवूही शकता. दिस इज अबाउट द हेल्थ. नेक्स्ट एरिया आहे बरं आणि हे मेंटल हेल्थ कोणाकोणाला वाटते, की येस मला या 3 दिवसाच्या वर्कशॉपमधून माझं मेंटल हेल्थ छान झालं पाहिजे. असं जर वाटत असेल, तर एच टाइप करू शकता तुम्ही. येस, हेल्थ इज इम्पोर्टंट आणि मला यातनं बाहेर यायचं आहे. जे काही दुःखातनं, त्रासातून जात आहात तुम्ही अँड आय नीड टू वर्क ऑन माय मेंटल हेल्थ असं वाटत असेल, तर तुम्ही एच टाइप करू शकता. किंवा जोपर्यंत तुम्ही डिक्लेअर नाही करत, जोपर्यंत तुम्ही सांगत नाही, की येस अवेअर होत नाही, की येस मला कुठेतरी प्रॉब्लेम आहे या गोष्टीचा आणि मला इथनं बाहेर यायचं आहे. जोपर्यंत आपण डिक्लेअर नाही करत, तोपर्यंत ते मिळत नाही. युनिव्हर्स डोंट गिव्ह यू. येस, तुम्हाला जर हेल्थमध्ये चांगलं करायचं आहे, तर यू कॅन टाइप फॉर द हेल्थ. नेक्स्ट एरिया इज वेल्थ, मनी लाईफ. अगेन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. आपल्या लाईफच्या, आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे पैसा, मनी, वेल्थ. जर तुम्ही या वेल्थच्या कंडिशनमध्ये चांगलं करत नाही आहात, जसं की खूप काही कर्ज झालेलं आहे, घरात खूप तंगी चालू आहे, कितीही मी काम करत आहे, तरी सुद्धा पैसा येत नाही आहे. इव्हन तुम्ही जॉबमध्ये असाल, तर मी जॉबसाठी प्रमोशनसाठी खूप जास्त प्रयत्न करत आहे, पण मिळत नाहीये. असे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स वेल्थ रिलेटेड जेव्हा तुम्ही पाहता, त्याचा सीधा इम्पॅक्ट आपल्या माइंडवरती किंवा आपल्या मनाच्या हेल्थवरती पडतो. कर्ज वगैरे असेल, ह्याचं टेन्शन असेल, तर नक्कीच टेन्शन येतं, स्ट्रेस होतो. मग त्याचा परिणाम कुठे होतोय? आपल्या मनावरती होतोय, राइट? आपल्या माइंडवरती होतोय. त्यामुळे तुमची वेल्थ कंडिशन ही सुद्धा चांगली असणं, ओके, खूप जास्तही नाही किंवा खूप कमीही नाही, अशा प्रमाणात नाही, बट चांगली असणं, सॅटिस्फाईड असणं, हे खूप गरजेचं आहे. नक्कीच तुम्ही जर तुमच्या वेल्थ प्रॉब्लेम्समधनं जात आहात आणि म्हणून मानसिक ताणातनं जात आहात, असं जर वाटत असेल आणि वाटत असेल, की येस मला सुधारायची आहे माझी वेल्थ कंडिशन, तर तुम्ही डब्ल्यू टाइप करू शकता. की येस मला माझ्या आयुष्यात वेल्थ सुद्धा चांगली हवी आहे आणि यामध्ये जर प्रॉब्लेम वाटत असेल, तर तुम्ही वेल्थवर काम करायचं आहे म्हणून डब्ल्यू टाइप करू शकता. ओके, ग्रेट. ओके, रिलेशनशिप्स हा एक अगेन खूप इम्पोर्टंट असा टॉपिक आहे आणि रिलेशन्स चांगले नसतील तर अगेन काय होतं?
आपल्या मनावर परिणाम पडतो. घरात भांडणं झाली, स्पाउससोबत भांडणं झाली, मित्र-मैत्रिणीसोबत भांडणं झाली, इव्हन कोणासोबतही भांडण झाले तर आपल्या रिलेशन चांगले नसतील किंवा आपल्याला हवे तसे नसतील, तर काय होतं? अगेन मनावर परिणाम पडतो. त्याचा इफेक्ट फक्त मनावरच नाही तर पूर्ण आपल्या जीवनावर परिणाम करायला लागतो. तर सांगितलं की मनाचा परिणाम हा आपल्या शरीरावर होतो, नंतर पूर्ण हळू-हळू लाईफवरती होतो. आणि नक्कीच रिलेशन्स सुद्धा खूप इम्पोर्टंट आहे, लाईफचा पार्ट आहे आणि तो तुम्हाला जर सुधरवायचा असेल, तर तुम्ही आर टाइप करू शकता, की येस मला रिलेशन्स माझे बिघडलेले आहेत, कुठेतरी मी त्याच्यातनं ताणातनं जात आहे आणि हे मला चांगलं करणं खूप गरजेचं आहे. सो यू कॅन टाइप रिलेशन म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांना ह्या कॉमन एरियाज आहेत, की लाईफमध्ये आपण पाहतोय ह्या गोष्टींचा ताण आपल्याला आपल्या जीवनावरती होताना दिसतो. राइट आणि ते चांगलं करणं किंवा चांगलं असणं हे सगळ्यांचीच गरज आहे आणि सगळेच करू शकतात. आणि द फोर्थ मेजर एरिया इज अ व्हेरी ब्युटिफुल करियर लाइक अश्विनी मॅम सेड, की आपला ॲक्टर आहे किंवा त्या ॲक्टिंगच्या करियरमध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. सो वेल करियर रिलेटेड आपण पाहू शकतो, की कुठे ना कुठेतरी आपण जर मागे राहिलो करियरमध्ये, आपल्याला जे काही आवडतं, जे काही आपल्या स्किल्स आहेत, त्या ओरिएंटेड जर आपण काही काम नाही करू शकलो, त्याचा मानसिक ताण सीधा आपल्या मनावरती येऊन पडतो, की मी करिअरमध्ये काहीच नाही करू शकत आहे. इव्हन इंटरव्ह्यू, जॉब्स जे लोकं देत आहेत, जे स्टुडंट आहेत आता, ते सुद्धा ह्याच्या प्रॉब्लेममध्ये खूप अडकलेले असतात, की आपल्याला लाईफमध्ये करायचंय, बट मी करू नाही शकत. स्पेशली होम मेकर सुद्धा इव्हन. की लाईफमध्ये माझ्या किती टॅलेंट होतं किंवा मला काहीतरी वेगळं करायचं होतं, बट मी कुठल्यातरी रिस्पॉन्सिबिलिटीमुळे अडकून गेले आणि करू नाही शकले. आणि यामुळेच काय होतं, कुठे ना कुठेतरी मी लाईफमध्ये मागे आहे याचा गिल्ट असेल, दुःख असेल, हे मनामध्ये आपल्या राहतं आणि याचा मनावर परिणाम होत असतो. आणि ज्यांना वाटते की येस मला करिअरमध्ये खूप छान करायचं आहे आणि मी मागे पडली आहे, कुठेतरी यातनं ताणातनं जात आहे. तर मला क्लॅरिटीसाठी करिअरमध्ये पुढे जायचं असं वाटत असेल तर सी टाइप करू शकता. राइट? तर हे 4 एरियाज खूप इम्पोर्टंट आहेत. सर्वांसाठी इम्पोर्टंट आहेत आणि कुणाकुणाला वाटते, की मला हे सगळे एरियाज चांगले करायचे आहेत. ऑल 4 तर 4 टाइप करा. येस. ऑल 4 सगळे 4ही एरियाजमध्ये मला छान करायचं आहे. माझं आयुष्य छान बनवायचं आहे आणि हे नक्कीच मी करू शकते. असं जेव्हा तुम्ही म्हणायला लागता, तेव्हा सगळं पॉसिबल होतं. पण पण आपण लहानपणापासून बरेच जण बरेचदा ऐकतो, की सगळ्यांना सगळं काही मिळत नाही. ऐकलंय? ही लहानपणापासून आपल्या ब्रेनची डेव्हलपमेंट झालेली आहे, की बेटा खूप एखाद्या वेळेस लग्न कोणाचं होत असेल, तर लग्नाच्या वेळेस तर 100 कारणं पाहिले जातात, की सगळंच काही एका मुलामध्ये नसतं. पैसा नसेल तर तो प्रेमळ आहे असा विचार कर. प्रेमळ आहे तर पैसाच नाहीये त्याच्याकडे, करिअरच नाहीये. काय कामाचं आहे त्याचं प्रेम घेऊन असं होतं. आपल्याही मनामध्ये की सगळंच काही मिळत नसतं. कुठेतरी ॲडजस्ट करायला शिक. हे आहे, कलर आवडला तर त्याची डिझाइन छान नसेल, एखाद्या ड्रेसला घ्यायचं असेल त्याला सुद्धा आपण बऱ्याच गोष्टींना असं पाहतो की एक गोष्ट आहे तर एक गोष्ट नसेल, सुटेल आणि हा विश्वास आपण मनामध्ये ठेवतो. हे बिलीफ तयार होत असतं. का होतं? कारण लहानपणापासून आपण ज्या वातावरणामध्ये वाढलेलो आहोत, ज्या गोष्टी पाहत आहोत, तिथलं काय होतं एक गोष्ट आहे, मिळाली आहे, तर दुसरी मिळेलच असं नाही, असं आपण मनाची तयारी करून ठेवतो. तर माय डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगू इच्छिते, आपलं मन इतकं पॉवरफुल आहे. आपलं माइंड हे एवढं सुपर नॅचरल पॉवर्सने भरलेलं आहे. आपण जसं विचार करतो, तसंच आपलं लाईफ आपण बनवू शकतो. डू यू नो दॅट? येस, यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ. आपण स्वतः आपल्या लाईफचे हे क्रिएटर असतो. निर्माते असतो. आपण आपल्या लाईफला घडवत असतो. आपल्या विचारांद्वारा घडवत असतो. माइंडमध्ये इतकी पॉवर आहे, की जसे आपले विचार होतात तसेच आपण लाईफला बनवत असतो. आणि ह्यामुळेच कुठे ना कुठेतरी आपण स्वतःला मागे पाडत आलेलो आहोत, की येस मी जर मला जर करियर बनवायचं तर हेल्थ कुठेतरी सुटेल. मग मी हेल्थकडे लक्ष नाही देऊ शकणार असं होतं. पण आपण जर ठरवलं, की येस मला 4ही एरियाजमध्ये चांगलं करायचं आहे, बेस्ट करायचं आहे आणि मी ते करू शकते. पण येस त्यासाठी काय लागणार आहे? थोडेसे एफर्ट्स, थोडेसे प्रयत्न एंड सम गाईडन्स. गाईडन्स यासाठी, की बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि जर त्या माहिती करून घेतल्या आपण, तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्यापैकी करू शकतो.
आणि जसं मी आत्ताच बोलले, की आपलं माइंड ही सुपर नॅचरल पॉवर आहे. कारण हे गौतम बुद्धांचं स्टेटमेंट लिहून ठेवा हवे तर. ह्युमन्स माइंड हॅव्हिंग युनिव्हर्सल पॉवर बिकॉज व्हॉट यू थिंक यू बिकेम. जेही तुम्ही काही विचार करता ते मी तेच बनता. व्हॉट यू फील यू अट्रॅक्ट. जे काही तुम्ही फील करता ना तेच तुम्ही अट्रॅक्ट करता लाईफमध्ये. अँड व्हॉट यू इमॅजिन यू क्रिएट. तुम्ही जे काही लाईफमध्ये इमॅजिन करता ना तुम्ही तेच क्रिएट करता, घडवता. तुमचं माइंड हे इतकं सुपर नॅचरल पॉवरचे बनलेलं आहे. फक्त त्याला ओळखण्याची आणि एक बिलीफची गरज आहे, की येस तुम्ही जेव्हा स्वतःवरती विश्वास ठेवता, की मी माझे विचारांद्वारे बरंच काही करू शकते, तेव्हा गोष्टी पॉसिबल व्हायला लागतात आणि आपण चारही एरियाजमध्ये चांगलं करू शकूच. फक्त एक गोष्ट करायची आहे, नेव्हर एव्हर ब्लेम. राइट इट डाउन इन अ बोल्ड लेटर. आपण आपल्या लाईफला हा रिस्पॉन्सिबल आहे, त्याच्यामुळे झालं, हिचा फॉल्ट, त्याचा फॉल्ट, ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, या गोष्टींमध्ये आपण इतर सगळ्यांना ब्लेम करत असतो. पण आजपासून ठरवायचं आहे, की नो ब्लेम. मी अजिबात कधीच कुणाला सुद्धा ब्लेम करणार नाही आयुष्यामध्ये. जे काही आहे, इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. तर आता आपलं माइंड कशा पद्धतीने काम करतं, मी तुम्हाला माइंड आणि बॉडीचं एक कनेक्शन, एक प्रॅक्टिकल घेऊन दाखवणार आहे. ऑल आर यू रेडी? ओके. जर व्हिडिओ कॅमेरा ऑन करून पाहू शकत असाल तर व्हिडिओ कॅमेरा ऑन कराल, कारण मी बघू शकेन तुम्हाला. जर पॉसिबल नसेल तर यू कॅन टर्न इट ऑफ. इट्स ओके. तर आता आपल्याला एक प्रॅक्टिकल करायचं आहे. आपलं माइंड आपल्या बॉडीचं कनेक्शन काय आहे आणि खरंच आपलं माइंड ऐकतं का हे पाहायचं आहे. ओके. तर आपल्याला आता दोन्ही हात जोडायचे आहे लाइक वाईज. असा हात घेतलेला आहे. हे दोन्ही इथून जोडायचे आहेत आणि अशा पद्धतीने जॉइंट करायचे आहे. ओके. आता हे जॉइंट केलेले आहे, तर माझा ओके. सगळ्यांनी जॉइंट करायचं आहे, दोन्ही हात. आता मी जेव्हा जॉइन केले तेव्हा पाहिलं, की माझा थोडासा हा उजवा हाताचं जे मिडल फिंगर आहे, मधलं बोट आहे, ते कुठे ना कुठेतरी मला थोडंसं लहान वाटलं कंपॅरेटिव्हली माझ्या लेफ्ट हँडपेक्षा. तसंच तुम्ही सुद्धा पाहू शकता. पाची बोटांकडे बघा, काही लहान-मोठे वाटतात का? एका बोटाकडे लक्ष ठेवा. एक बोट कुठलंतरी लहान दिसेल, एक बोट कुठलंतरी मोठं दिसेल. दिसतंय? येस, येस वाटत असेल तर तुम्ही येस, वाय वगैरे टाइप करू शकता. हं? प्लीज डू धिस प्रॅक्टिस कारण प्रॅक्टिकल केल्याशिवाय लक्षात नाही येणार. ओके. मला आलाय रिप्लाय. बाकी मॅम प्लीज यू कॅन पुट युअर रिप्लाय हिअर. दोन्ही हात जोडायचे आहेत आणि एक बोट जे मला वाटत आहे, की येस थोडंसं लहान दिसतंय कंपॅरेटिव्हली. त्याला आता मी काय करत आहे, की ते बोट हे जे मला लहान दिसलं होतं उजव्या हाताचं बोट, त्याला मी जस्ट प्रेस केलंय. एका हातामध्ये धरलेलं आहे आणि मी त्याला काही इन्स्ट्रक्शन्स देते. हं. या बोटाला मी काही इन्स्ट्रक्शन देत आहे बघ. ओके. फिंगर प्लीज ग्रो, ग्रो, ग्रो. फिंगर प्लीज ग्रो हो, ग्रो हो, ग्रो हो. तू अजून मोठा होत आहेस, तू अजून मोठा होत आहेस, तू अजून मोठा होत आहेस. तू आहे त्याच्यापेक्षा अजून मोठा होत आहेस, तू अजून मोठा होत आहेस, तू अजून मोठा होत आहेस. तू आहे त्यापेक्षा थोडा मोठा झालेला आहेस. तू मोठा झालेला आहेस, तू मोठा झालेला आहेस. ग्रो, ग्रो, ग्रो. ओके. तुम्ही सुद्धा तुमच्या हाताला, बोटाला जे बोट तुम्हाला लहान वाटलं असेल त्यांना सांगू शकता, की प्लीज ग्रो. मोठा होत आहेस, मोठा होत आहेस, मोठा होत आहेस. ओके. नाऊ मी आता परत माझे दोन्ही हात अशा पद्धतीने जोडून वरती केलेलं आहे. अँड नाऊ आय कॅन सी माझं जे बोट लहान दिसत होतं ऍक्च्युली ते थोडंसं मोठं झालेलं आहे. आधीपेक्षा मला मोठं जाणवत. तुम्हाला जाणवलं आहे का काही? येस. जाणवलं असेल तर येस किंवा नो असं टाइप करू शकता. येस, येस. त्यांचे अंशू अश्विनी मॅडमचा आलेला आहे मला रिप्लाय. मॅडम तुम्हाला आलेलं काही जाणवलं सुजाता मॅडम? कॅन यू प्लीज पुट हिअर इन अ कमेंट बॉक्स? येस. दिस इज व्हॉट द पॉवर ऑफ युअर माइंड. आपल्या शब्दांची, आपल्या बोलण्याची ही ताकद, की तुम्ही तुमचं बॉडी तुमच्या माइंडला ऍक्च्युली तुमचं माइंड तुमच्या वर्डला ऐकत असतं. आपलं बॉडी जे काही आहे ते आपलं इंटरकनेक्टेड आहे. थोड्याफार प्रमाणात नाही तर पूर्ण 100% आपलं माइंड आपल्याला ऐकवत असतं.
आपण सतत काय बोलत असतो. जसं मी सांगितलं, की ज्या एरियाजमध्ये आपण चांगलं नाही करू शकणार असं लहानपणापासून आपण ऐकले. इव्हन आपण आपल्या मनाला सतत बोलत असतो, की "हे तू नाही करू शकत, हे तुझ्याच्याने नाही जमणार, तुझं नशीबच खराब आहे, तुझ्याकडून काहीच चांगलं होत नाही." असं कितीतरी निगेटिव्ह किंवा वाईट आपण बोलत असतो आणि लाईफकडनं एक्स्पेक्ट करतो, की सगळं छान व्हावं. कसं होईल? कारण तुम्ही स्वतःच तुम्हाला बोलत आहात, की तुझं नशीब खराब आहे, तू छानच नाही आहेस. आपण प्रत्येक गोष्टीसाठी रडत असतो. मनामध्ये रिग्रेट, दुःख, गिल्ट, राग असं सगळं भरून ठेवलेलं आहे आपण. आणि यावरनं आपण सतत सांगत असतो, की तुझ्याकडून काही छान होणार नाही आहे. छान होणारच नाही. पण याउलट जर आपण स्वतःला सांगितलं, की येस मी मी मस्त आहे, मी स्वस्त आहे, मी हॅपी आहे, ही तुमची सवय बनते. ही तुमची सवय बनते जेव्हा तुम्ही स्वतःला सांगत असाल, की येस इथे जेव्हा एखादं तुमचं फिजिकल पार्ट ग्रो करू शकतो तुमच्या बोलण्याने, तर तुमच्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते का बरं नाही सुटू शकणार? नक्कीच सुटू शकतात. फक्त आपण जे काही बोलतोय त्याच्याकडे माइंडफुली म्हणजे जागरूकतेने आपण पाहणं किंवा त्याच्याकडे लक्ष देऊन जागरूक असणं आपण काय बोलतोय, ह्यावर डिपेंड करतं आपल्या लाईफ पुढे कसं घडणार आहे. आणि जसं आपण त्याला लाईफला सांगू, गाईड करू, त्याच पद्धतीने आपल्याला लाईफमध्ये रिझल्ट्स मिळणार आहेत. जर आपण दररोज आपल्या स्वतःला सांगत राहिलो, की "येस, तू हेल्दी आहेस, तर तुझं आरोग्य छान होणार आहे." जर तू सांगितलंस, की "तू प्रेमळ आहेस, तुझे रिलेशन्स खूप छान आहेत, तुला सगळेजण प्रेम करतात, तर तुमचे रिलेशन्स चांगले होणार आहेत." जर तू सांगितलंस, की "येस, मी करिअरमध्ये ग्रो करत आहे, मला हवा तसा जॉब, हवं तसं करिअर भेटलं आहे आणि मी खूप आनंदी आहे." तुझं करिअर सुद्धा छान होणार आहे अँड तुम्ही जर मनी रिलेटेड कुठेतरी प्रॉब्लेम्समध्ये आहात, तुम्ही सतत कर्ज ह्या गोष्टीमध्ये घुटमळलेले आहात, तर तुम्हाला कर्जच भेटणार, राइट? पण जर तुम्ही सांगितलं, की माझ्या पैशांमध्ये ग्रोथ होत आहे, मला मल्टिपल वेजने इन्कम येत आहे, माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने चांगला पैसा येत आहे, तर नक्की तेच होणार. दिस इज द पॉवर ऑफ युअर माइंड, दिस इज द पॉवर ऑफ युअर थॉट्स, दिस इज द पॉवर ऑफ युअर वर्ड्स. जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफला एका पॉझिटिव्ह डायरेक्शनने अफर्मेशन देता, पॉझिटिव्ह डायरेक्शनने गोष्टी सांगता, तेव्हा जाऊन तुम्ही लाईफमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट्स पाहू शकता. सो दिस इज द पॉवर ऑफ युअर माइंड, राइट? हे नक्कीच होतं. आणि राहिला प्रश्न आपल्या मनावरील असण्याचा दुःख. खूप दुःख, वेदना, ताण वगैरे घेऊन असतो. मला एक एक्झाम्पल द्यायचं आहे. धिस इज अ वन ग्लास. ओके. ह्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. हा ग्लास मला सांगितलं, की असा हातावरती ठेवायचा. अशा पद्धतीने हातावरती मी ठेवला आहे. एक 2-3 सेकंद मला काहीच नाही जाणवलं, की इट्स ओके. बट हाच ग्लास जर 5 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर ठेवला, तर माझा हात थोडासा दुखायला लागेल. 1 तास किंवा 2 तास असंच धरून ठेवायचं म्हटलं, तर काय होईल? हात खूप दुखेल. ओके. असाच 1-2 दिवस ठेवायला सांगितलं, तर काय होईल? हात अगदीच पॅरालाइज्ड होऊन जाईल माझा. 2 दिवस असाच ठेवायचा आहे. पाण्याने भरलेला ग्लास आहे. ओके. तर काय होतंय, की आपण एखादी वस्तू भरलेली आपल्या हातावरती ठेवली, बराच काळासाठी ठेवली, तर डॅमेज व्हायचे चान्सेस आहेत. होणारच. काहीच ऑप्शन नाहीये. हात निकामी होऊन जाईल माझा. इतकं ओझं 2-3 दिवस मी कंटिन्यू ठेवलं तर. पण आपण काय करतोय, आपल्या मनावरती कितीतरी वर्षानुवर्ष एखादी गोष्ट मनावरती ठेवलेली आहे अशी. आणि इव्हन हा फक्त एक पाण्याचा ग्लास होता, पण त्याच्यामध्ये खूप काही भयानक गोष्टी आहेत. जसं की आपल्याला हर्टफेल्ट झालं असेल, कुणाचा तरी राग आलेला आहे, दुःख झालेलं आहे. एखादे असे शब्द, की त्याने खूप दुःख झालं होतं, खूप रडायला आलं होतं. पण आपण ते मनातच ठेवलेले आहेत कितीतरी वर्ष. तर विचार करा आपल्या मनाचं काय होत असेल? निकामी होणार तो? डू यू थिंक की खरंच गड्या मी इतके दिवस एखादी गोष्ट मनात ठेवली आहे. काही असेल, राग असेल कोणाचा, हेट असेल, दुःख असेल कुठल्या गोष्टीचं. काहीतरी मनासारखं झालं नाही त्यामुळे लागली, कोणीतरी बोललेली एखादी गोष्ट, जी काही तुम्ही मनामध्ये धरून ठेवलेली आहे. ती जर आपण अशीच मनावरती ठेवली आहे, तर निकामी होण्याचे चान्सेस आहेत. आणि मन जेव्हा इतके आपल्याला सिम्प्टम्स देत आहे, की मला रात्री झोप येत नाही आहे त्या गोष्टीमुळे. त्याच विचारात मी अतिविचार, अँक्झायटीमध्ये आहे, मी घाबरलेला आहे, मी सतत स्ट्रेसमध्ये आहे. मला काहीच दुसरं फोकस होत नाहीये, क्लॅरिटी येत नाहीये, लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत, सारखं रडायला येतंय. हे काय होतंय? मनामध्ये अशा काही गोष्टी तुम्ही स्टोअर करून ठेवलेल्या आहेत, की ते बाहेर यायचा प्रयत्न करत आहे. प्लीज पुट इट मी डाउन किंवा बाहेर काढा.
अशा जर गोष्टीतनं तुम्ही जात असाल, येस मनावरती खूप काही ठेवलेलं आहे आणि यातून बाहेर पडायची अशी तुमची इच्छा असेल, तर आता आपण एक सुंदर मेडिटेशन घेणार आहोत आणि हे सवय आहे. आता जे काही करायचं आपल्याला, जे काही इमोशन्स आपण ठेवलेले आहेत, तिथनं जर बाहेर पडायचं असेल, तर त्या इमोशन्सला पहिले बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि नक्कीच एका दिवसाचं काम नाही आहे हे. बट आपण इथून हळू प्रॅक्टिसने आपल्या इमोशन्सला, जे काही स्टोअर्ड इमोशन्स आपल्या मनामध्ये आहेत, त्यांना बाहेर काढण्याची प्रक्रियेला सुरुवात केली आहे. सो काँग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू. तुम्ही एक स्टेप घेतलेली आहे, की येस मला माझ्या मनावरील जे काही ताण-तणाव, ओझं मी जे काही बाहेर येण्यासाठी स्ट्रगल करत आहेत इमोशन्स, त्यांना मी बाहेर येण्यासाठी एक हीलिंगचा मार्ग सुरू केलेला आहे. सो तुमचं पहिले तर मनापासून अभिनंदन आणि हे तुम्ही नक्की करू शकता. पाणी पिऊन घ्या, थोडंसं शांत बसा. 5 मिनिटामध्ये आपण आपलं एक मेडिटेशन सुंदरसं पाहणार आहोत एंड यू विल फील द डिफरन्स. तर आपण आता एक मेडिटेशन करणार आहोत. मेडिटेशन करताना खूप काही मला तपश्चर्या, ध्यान असा कन्सेप्ट असू नये सर्वांचा. मेडिटेशन म्हणजे स्वतःच्या माइंडला, मनाला, बॉडीला रिलॅक्स करण्याची एक सिंपलची साधीशी पद्धती. याचा अर्थ असा नाही की साधू-संत जे करतात ते ते मेडिटेशन का? आम्हाला याची सवय नाही आहे, कसं करायचं? तर मिसकन्सेप्ट डोक्यातनं हटवा. आपल्या माइंडमध्ये हजारो विचार चालू असतात माइंडमध्ये. दररोज इतके विचार इतके सतत घोळत असतात. त्यांना आपण कधीतरी पाहतो का? मेडिटेशन म्हणजे त्या विचारांना पाहणं. त्यांना आपल्यातनं हळू सोडून देणं. आपल्या मनातून काय विचार चालला आहे त्यांना एकदा थोडंसं जागरूकपणे बघणं म्हणजे मेडिटेशन. ज्या विचारांपासून आपण जितकं पळताल तितके जास्त विचार तुमच्या मागे-मागे म्हणजे तितके जास्त विचार यायला लागतात. सो डोंट रन. आणि मेडिटेशनचा हा चुकीचा कन्सेप्ट डोक्यातनं काढून टाका, की ध्यान करणं, संत साधू करतात ते का? नो. एनी इंडिव्हिज्युअल कोणीही तुम्ही, मी, साधारण व्यक्ती थोडंसं 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं कमीत कमी स्वतःच्या डोळ्यांना शांतता देऊन आपण 5 मिनिटासाठी स्वतःसाठी वेळ काढून, थोडंसं विचारांकडे बघून, स्वतःला माइंडला शांतता देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न म्हणजे मेडिटेशन एवढं लक्षात ठेवा. तर कधीही मेडिटेशन करताना डोळे बंद करायचे, दोन्ही हात असे तुमचे ओपन ठेवून म्हणजे आपण युनिव्हर्सकडनं आस करतो, मागतोय किंवा देतोय, की क्लॅरिटी दे, शांतता दे. हे वी आर आस्किंग या ब्रह्मांडाकडनं, या नेचरकडनं काहीतरी आपण मागतोय. यासाठी दोन्ही हात ओपन ठेवायचे आहेत. साधारण मुद्रा म्हणजे मांडी घालून नॉर्मल थोडेसे लूज कपडे वगैरे घालू शकता. एकदम टाईट क्लोज कपडे घालून बसू नये. इतकंच थोडंसं ध्यान ठेवायचं आणि बसताना कधी पण आसन घेऊन बसायचं, मॅट घेऊन बसायचं. जमिनीवर डायरेक्टली बसायचं नाही. स्पेशली तो थंडावा जमिनीचा तुमच्या पायाला मुंग्या येणं असा प्रकार जो घडतो तो यामुळे. सो मॅट ठेवून बसायचं आहे. बेडवर, सोफ्यावर सुद्धा बसू शकता, खुर्चीवर सुद्धा बसू शकता. फक्त बसला असाल तर तुम्ही तुमच्या पाय जे आहेत जमिनीला टेकवा. अद्दर सोडू नका पायांना. फक्त जमिनीला खाली मॅट किंवा चप्पल असं घालून तुम्ही ठेवू शकता. सो या पद्धतीने तुम्ही मेडिटेशनला बसायचं आहे. सो एक मेडिटेशन ऐकायचं आहे. 1-2 घोट पाणी पिऊन घ्या. डोळे बंद करायचे आहेत. चष्मा वगैरे असेल तर काढून ठेवा अँड लिसन टू दी इन्स्ट्रक्शन्स. सो इन्हेल करायचं आहे. डीप इन्हेल अँड रिलीज. वन मोर टाईम. डीप इन्हेल करायचं आहे. पूर्ण पोटामध्ये श्वास घ्यायचा आहे आणि हळू बाहेर सोडायचा आहे. इन्हेल. पूर्ण पोटात श्वास आणि हळू बाहेर सोडायचा आहे. वन मोर टाईम. श्वास इन्हेल करा. पूर्ण पोटामध्ये पोट फुलवायचे आहे आणि हळू रिलीज करायचं आहे. दोन्ही हात आकाशाच्या दिशेने तुमच्या गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. दोन्ही डोळे बंद करायचे आहेत. श्वासांकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्ण लक्ष माझ्या व्हॉइसकडे, आजूबाजूच्या बाहेरच्या गोष्टी कुठेही लक्ष न देता पूर्ण फोकस माझ्या व्हॉइसकडे. इन्हेल करायचं आहे.
अँड रिलीज. इन्हेल करताना विचार करा, की सगळी पॉझिटिव्हिटी, हॅपीनेस, पॉझिटिव्ह ऊर्जा माझ्यामध्ये घेत आहे आणि माझ्यातील सर्व कचरा, सगळी निगेटिव्हिटी, सर्व ताण हा मी बाहेर सोडत आहे. परत एकदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. पूर्ण पॉझिटिव्ह, हॅपी, प्रेमाची ऊर्जा तुमच्यामध्ये येत आहे आणि तुमच्यातील ताण, तणाव, स्ट्रेस सगळा बाहेर. आता इमॅजिन करायचं आहे, की तुम्ही एका नदीच्या काठावर बसला आहात. समोर हळुवारपणे वाहणारं पाणी दिसत आहे. त्या पाण्याचा खळखळ आवाज तुमच्या कानावर पडत आहे. ती नदी उजवीकडून डावीकडे वाहत आहे. त्या काठावरती बसून तुम्ही त्या पाण्यात पाय ठेवला आहे. त्या पाण्याचा स्पर्श तुमच्या पायाला होत आहे. खूप छान थंड असं पाणी वाटत आहे. वाऱ्याची एक सुंदरशी झुळूक तुम्हाला स्पर्श करत आहे. आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज येतोय, चहचहाट येतोय, नदीचा खळखळ आवाज येतोय. ट्राय टू लिसन इट, ट्राय टू फील इट. खूप छान आणि खूप प्रसन्न असं वाटत आहे. पाण्याला नदीचा थंड असा स्पर्श जाणवत आहे. रिलॅक्स वाटत आहे. खूप छान वाटत आहे. आता तुमच्या डोक्यात कुठला बरं सतत फिरणारा विचार आहे त्याला आठवा. तुमच्या डोक्यात येणारे विचार त्यांना एकदा पहा. कुठल्या गोष्टीचा त्रास होत आहे मला? कुठली गोष्ट आहे जी खूप त्रास देत आहे मला? ज्या गोष्टीने मला झोप येत नाही आहे. खूप त्रास होत आहे. तो अतिविचार, वारंवार येणारा एक विचार तुमच्या डोक्यामध्ये आठवायचा आहे. तुमच्या लाईफमध्ये असलेला तो प्रॉब्लेम, कुठल्यातरी गोष्टीचा झालेला त्रास, तुमच्या शरीरातील कुठलं तरी दुखणं, आजार जे तुम्हाला त्रास देत आहे, ते आठवायचं आहे. तुमच्या डोक्यामध्ये हळूहळू ते विचार येत आहेत. येऊ द्या, बघा त्यांना. कुठला विचार, कुठली गोष्ट जी तुम्हाला खूप त्रास देत आहे, आठवायची आहे. आता या सर्व विचारांना आपल्या डोक्यातून खाली पायापर्यंत नेऊन सोडायचे आहेत. आपल्या डोक्यात असणारे हे विचार हळूहळू खाली आणायचे आहेत. आपल्या डोक्यातून आपल्या चेहऱ्यापासून खाली येत आहेत. आपल्या चेहऱ्यापासून आपल्या गळ्यातून खाली जात आहेत. सोबत गळ्यामध्ये काहीतरी अडकलं असेल, कशाचा त्रास असेल, मानेचा कशाचा त्रास असेल, कुठली तरी व्याधी असेल, ती पण या सोबत खाली खाली नेत आहोत. हे दुखणं गळ्यातून खाली खाली तुमच्या हृदयातनं जात आहे. तुमच्या हृदयात, तुमच्या मनात जे काही दुखणं होतं, कुठलं तरी हर्ट फेल्ट ज्याला विसरू शकत नव्हतात, कशाचा तरी आलेला राग, ह्या सगळ्या भावना ज्या तुम्ही हृदयात साठवून ठेवल्या होत्या, त्या सुद्धा हळू खाली येत आहेत. त्या हृदयातून खाली पोटामध्ये या सगळ्या विचारांना घ्यायचं आहे. इमॅजिन करा हे सगळे विचार पोटातनं खाली येत आहेत. पोटांमध्ये असलेला काही दुखणं, त्रास,
ते सुद्धा या विचारांसोबत खाली येत आहेत. सर्व जुने विचार, सगळं निगेटिव्हिटी तुमच्या हिप्समधनं खाली नेत आहात. हिप्समधनं पायातनं तुम्ही खाली नेत आहात. गुडघ्यातनं सुद्धा खाली येत आहे. तुमच्या तळपायात आलेले आहेत सगळा कचरा, सगळी निगेटिव्हिटी, सगळे विचार. आणि आता हा पूर्ण विचारांसाठी तुमच्या पायातनं त्या नदीच्या प्रवाहात सोडून द्यायचा आहे. पहा तो सर्व कचरा, सगळ्या आठवणी, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या पाण्यासोबत वाहत जाताना दिसत आहेत. त्या नदीच्या स्वच्छ पाण्यात तुम्हाला तो काळाभोर असलेला कचरा दिसत आहे. ते काळे पाणी किंवा एखाद्या कचऱ्याचा ढीग असल्यासारखं ते तुम्हाला वाहताना दिसत आहे. आणि तुम्ही त्या कचऱ्याला दुरूनच पाहत आहात आणि हॅपीली वेव्ह करत आहात. पहा अजून काही शरीरात अडकले आहे का? अजून कुठे काही दुखणे आहे का? त्याला सुद्धा या नदीच्या प्रवाहात सोडून द्यायचे आहे. सगळं काही पाण्यात वाहत आहे आणि तुम्ही स्वच्छ, अगदी लाईट फील करत आहात. तुमचं शरीर हे अगदी लाईट झालेलं आहे. घराची स्वच्छता केल्यावरती कसं घर चकाकतं, तसंच तुमचं अंतर्मन, तुमचं शरीर स्वच्छ चकाकत आहे. यू आर फीलिंग सो लाईट अँड सो रिलॅक्स्ड. मला हवं असेल तर तुम्ही स्वतःच्या भोवती दोन्ही हात ठेवून घट्ट मिठी मारू शकता स्वतःला, हग करू शकता आणि स्वतःला सांगू शकता, आय एम सॉरी. मी किती दिवस हे ओझं, हा सगळा कचरा, ही सगळी निगेटिव्हिटी माझ्यामध्ये अडकून ठेवली होती. सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर. आता हे मी सोडून दिली आहे. आय एम फीलिंग सो लाईट. आय लव्ह यू. स्वतःला सांगा, आय लव्ह यू. थँक यू. थँक यू तू माझ्यासोबत आहेस. थँक यू तू माझ्या सगळ्या आठवणी ठेवल्या होत्यास इतके दिवस. And I love you for everything. रिपीट कराल, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. And I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. And I love you. तर इमॅजिन करायचं आहे, आकाशातनं एक दिव्य प्रकाश तुमच्याकडे येताना दिसत आहे. दिव्य व्हाईट लाईट तुमच्याकडे येत आहे. तुमच्या डोक्यातनं तो प्रकाश तुमच्या शरीरामध्ये उतरत आहे. हा प्रकाश आहे पॉझिटिव्हिटीचा, एक नवीन ऊर्जेचा, प्रेमाचा, हॅपीनेसचा. ही नवीन ऊर्जा, ही पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या पूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. तुमचं स्वच्छ झालेलं शरीर प्रकाशित होत आहे, दिव्य होत आहे. तुमच्या शरीरातनं बाहेरपर्यंत हा प्रकाश निखरत आहे, दिसत आहे. तुम्हाला खूप लाईट, खूप एनलाइटन फील होत आहे. यू आर सो हॅपी. दोन्ही हात जोडून या प्रकाशाचे, या दिव्य ऊर्जेचे आभार मानायचे आहेत. से थँक यू, थँक यू, थँक यू. दोन्ही हातांचे घर्षण करायचे आहेत. दोन्ही हात एकमेकांना जोडून एकमेकांवरती घर्षण करायचे आहेत आणि हळूहळू तुमच्या दोन्ही डोळ्यांवरती अलगद ठेवायचे आहेत. You can open your both eyes.
वेलकम बॅक सगळ्यांचं. परत एकदा स्वागत आहे. येस. कसं वाटलं मेडिटेशन? तुम्ही कनेक्ट करू शकलात? काही उतरलं? एनीवन वॉन्ट्स टू गिव्ह कमेंट ऑन धिस? तुम्हाला काही बोलायचं असेल किंवा कमेंटमध्ये काही सांगायचं असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. येस. ग्रेट एक्सपिरियन्स. अडकलेलं काही बाहेर निघून गेलं असं वाटलं? हॅव यू कनेक्टेड द मेडिटेशन? येस, तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की जाणून घ्यायला आवडतील. तुम्हाला जर काही अनुभव आले असतील, व्हेरी नाईस. खूप तुम्ही सांगू शकता, की काही अडकल्यासारखं वाटलं का? कुठे हेवी वाटलं का? हे सुद्धा तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. कारण इतक्या दिवसांचा हे जे मनामध्ये तुम्ही साठवून ठेवलं होतं, ते एकदाच रिमूव्ह नाही होत. त्याला हळू आपण रिमूव्ह प्रॅक्टिसने करू शकतो. दिस इज अ माइंड पॉवर. तर हे तुमच्या माइंडचं पॉवर आपण पाहिलेलं आहे, की आपण जे काही मनामध्ये साठवून ठेवलेलं आहे, त्याला दररोज स्वच्छता आपण घराची करतो, राइट? स्वच्छता असेल घराची तर छान वाटतं. तिथे राहायला पण छान वाटतं. आपण मोकळा श्वास घेतो, वातावरण सुद्धा पॉझिटिव्ह राहतं. पण मनाचं आपण तसं करत नाही. मनामध्ये कितीतरी वर्षांचा राग असो, कोणाबद्दलची भीती असो, कोणाबद्दलचा हेट असो, ओके, दुखणं असो, त्याला आपण मनात साठवून ठेवतो. त्याला कधीच रिमूव्ह नाही करत. सो तुम्ही तुमच्या इमोशन्सला रिमूव्ह करण्यासाठी आजपासून स्टार्ट केलेला आहे. सो काँग्रॅच्युलेशन्स. आणि हा प्रवास 3 दिवसामध्ये अजून बराच मोठ्या प्रमाणात तुम्हाला वेगवेगळे असे अनुभव येणार आहेत. सो 3 दिवस लाईव्ह जॉइन करायचं आहे. ज्यांचं कोणाचं मिस झालं असेल त्यांना रेकॉर्डिंग भेटणार आहे. तर रेकॉर्डिंग पाहू शकता तुम्ही आणि ही प्रॅक्टिस सेल्फ सुद्धा करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट अवर डे 1 इमोशनल रिलीज. आणि उद्याच्या डे 2 मध्ये आपण बघणार आहोत एनर्जी हिलिंग. एनर्जी काय आहे आणि कशा पद्धतीने त्याला हील केलं जातं, कशा पद्धतीने ते आपल्या माणसाच्या जीवनावरती अफेक्ट करत असतात. आपण प्रत्येक माणसाशी, वेगवेगळ्या माणसांशी भेटत असतो. त्यांचं वागणं किंवा एखादा माणूस चिडचिड करतो, एखादा माणूस खूप शांत, किती सहज, किती पॉझिटिव्ह दिसतो. एखादा माणूस त्याला खूप जास्त आजार वगैरे असतात. हे असं का होतं? आणि समोरच्या व्यक्तींमध्ये काय का वागतो हे सुद्धा तुम्हाला कळेल. माझ्यामध्ये सुद्धा काय प्रॉब्लेम होता हे सुद्धा तुम्हाला कळेल. तर उद्याचं सेशन नक्कीच तुम्ही लाईव्ह अटेंड कराल. आणि आजचं सेशन आपण इथेच थांबवतोय. सो थँक यू एव्हरीवन फॉर जॉइनिंग. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. थँक यू सो मच.